मग खरंच हा माणूस असा असेल का, तसा असेल का? पण ते सगळ्या गोष्टी समोर आल्यावर, एक्सपोज झाल्यावर त्या ठिकाणी कळत आहे की हा कुठल्या विचाराचा माणूस होता, किती विकृत होता. म्हणजे असं कोणी करू शकणार नाही. पण त्याच्याच त्या जवळच्या लोकांनी ते सगळं रेकॉर्डिंग दाखवल्यामुळे हा विषय त्या ठिकाणी समोर आला आणि म्हणून या गोष्टीला वाचा फुटली. मला 2 महिन्यापूर्वीच या विषयाची कल्पना आलेली होती, दिलेली होती. मी पोलिसांकडे तशी तक्रारही केलेली होती. म्हणजे कोणी तक्रार केली होती की बाबा हे फार गंभीर दिसत आहे, 1-2 महिन्यापूर्वी. पण तेव्हापासून याच्या कामही सुरू झालं होतं, पोलिसांकडे माहिती होती. आणि म्हणून आम्हीच तो मोठो आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्याकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कधी तो वाचणार नाही. त्याची सगळी संपत्ती आपण काढतोय. त्याने केलेले सगळे नालायकपणा, सगळे चाळे त्या ठिकाणी निघत आहेत. लोकांना आपण आवाहन केलेलं आहे, नाव मुक्त ठेवण्याच्या अटीवर आपण सगळ्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी घेतोय. आणि म्हणजे ज्या पद्धतीने यांनी सगळं कुकर्म केलेलं आहे ते तर कोणीच केलं नसेल आता. तुम्ही असं अतिशय विदारक गोष्टी सगळ्या या. आणि म्हणून या बाबतीमध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी काल अधिवेशनामध्ये सांगितलं परवा की या संदर्भामध्ये सखोल चौकशी यासाठी नेमली गेलेली आहे आणि अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्याला त्याच्यामध्ये आता कसं त्याचा चार्जशीट होईल, तो कसा कायमस्वरूपी जेलमध्ये राहील, त्याच्या प्रॉपर्ट्या सगळ्या अटॅच कशा केल्या जातील. हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या मला वाटतं तितक्या ठिकाणी जमिनी आहे, प्रॉपर्टी आहेत, घरं आहेत, बंगले आहेत, काय काय त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे. जे आपण ऐकतो आहे, हे समोर येत आहे, त्याच्यावर ऐकून आपल्याला समजतं आहे. आणि म्हणून याची सगळी चौकशी होऊन या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. पण त्याच्यावर कठोर कारवाई होईल. तो आता बाहेर येणार नाही अशी व्यवस्था त्यातून होईल. मला वाटतं आता अनेक ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत की ते आम्हाला मागणी करत असतात. पर्यटन खात्याच्या माध्यमातून असेल, ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून असेल. मी पण त्या दोन्ही खात्याचा मंत्री होतो 2.5 वर्ष. माझ्या काळामध्ये जेवढे पैसे वाटले गेले, म्हणजे आपण क वर्गाचे ब वर्ग मंदिराला दर्जा दिला. मला वाटतं माझ्या काळात तो सर्वाधिक जास्त दिला गेलेला. आम्ही सगळ्या तपासण्या करून लोकांना आमच्याकडे प्रस्ताव आले, पोलिसांचे त्याच्यामध्ये रिपोर्ट आले की हो इथे एवढी गर्दी होते. त्या ब वर्ग, क वर्ग, ब वर्ग, ब वर्ग, अ वर्ग असतील की त्या ठिकाणी खरंच मोठ्या यात्रा भरतात, लाखो लोक येतात, त्याचे निकष आहेत. आणि मग आम्ही ब वर्गाला जिथे 2 कोटी रुपये होते आम्ही 5 कोटी रुपये केले. हा म्हणजे सार्वजनिक निर्णय घेतला. अ वर्गाला 5 कोटी दिले तिथे आम्ही 25 कोटी दिले. 5 मोठ्या ठिकाणी केले, 25 कोटी रुपये दिले. ते शेवटी हे देवस्थान टिकले पाहिजे. अनेक वर्षापासूनचे पुरातन इमारती आहेत, पंडित लोक अहिल्यादेवींच्या काळापासूनचे, महाराजांच्या काळापासूनचे आमचे मंदिर आहेत. पण त्याचा सगळं रास होत चालला, खराब होत चालले. त्यांना मेंटेनन्ससाठी पैसे नाही, रंगरंगोटीसाठी पैसे नाही, सुशोभीकरणाला पैसे नाही. आणि म्हणून चांगल्या भावनेने आम्ही हा निर्णय केलेला आहे. आता अशा ठिकाणी तर मी पण अनेक पैसे दिले लोकांना, अनेक तीर्थक्षेत्रांना पैसे दिले आहेत, ट्रस्टला दिलेले आहेत. आता उद्या तिथल्या एखाद्या महाराजने काही परत काही वेळचाळे केले तर मग गिरीश महाजनने कसे काय दिले. मला वाटतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. देताना काही जयकुमारची भूमिका अशी होती का की हा इतका नालायक घे पैसे, हे आता उघड झालं म्हणून, हे आपण उघड झालं म्हणून. तर आपण बरेच जण त्या ठिकाणी गेलेलो असतो.